अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत तृतीयोध्यायः। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले सच्चरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले। मोहळ माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम। सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकानी परिणच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे ग्रहप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान, सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती, तडतापडी मार्गी श्रमती, निराहार किती कराहती, मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहोन, सदा विलोकिनी गगन, एक गिरी गवारी बैसोन तपश्चर्या करीताती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भोक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवगा सांडोनी। एका करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मी आचरिती। एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली आसी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ। योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले साधनाते। तयाची देखोनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेवी राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले। चोळप्पाचे ग्रहापती प्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरले। आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरवाया। लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी, दर्शन जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला जयाची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात यती येवोनी फार दिवस झाले। परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जावोनी लवलाही, भेटू तया यतीवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली, तोची अतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण,
प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडिली थै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्ती परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवती.